नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत जे शेतकरी आहेत त्यांना 50% अनुदानावरती ट्रॅक्टर भेटणार आहे। मित्रांनो, त्याच्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज चालू झालेले आहेत। त्याच्या संबंधीची सर्वात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व याच्यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, कागदपत्र काय राहणार आहे, कोणते कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत, संपूर्ण माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत जे आवश्यक कागदपत्रे आहेत। आता पहिले जे कागदपत्रे आहेत ते कोणते कोणते लागणार आहेत ते आपण बघून घेऊया। आधार कार्ड एक लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड सोबतच मित्रांनो रेशन कार्ड पण लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे, 7/12 लागणार आहे जमिनीचा, 8चा उतारा लागणार आहे, एक चालू मोबाईल नंबर लागणार आहे जो की तुमच्या आधारला लिंक असेल तो मोबाईल नंबर, एक मेल आयडी, पासपोर्ट साईज आकाराचा एक फोटो लागणार आहे। जर आवश्यक असल्यास तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण लागणार आहे, प्रतिज्ञापत्र पण सोबत लागणार आहे। तर मित्रांनो, हे सारे डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवायचे आहे। आता तुम्हाला जी बाकीची माहिती आहे ती पुढे बघायला भेटणारच आहे। येथे बघू शकता मित्रांनो, ट्रॅक्टरची जी योजना आहे त्याचं नाव दिलेलं आहे ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2024। उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे। तर इथं लाभ किती भेटणार आहे तर 50% म्हणल्यावर 1.25 लाख, म्हणजेच मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला 1.25 लाख रुपये लाभ हा भेटणार आहे। लाभार्थी कोण राहणार आहे तर मित्रांनो, सर्व प्रवर्गातील जे शेतकरी आहे त्याच्यासाठी लाभार्थी राहणार आहेत। अर्ज करण्याची जी पद्धत आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पण तुम्ही अर्ज करू शकतात। इथे बघू शकता, राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजेच शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% म्हणजे 1 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देणे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे जे जीवनमान आहे ते सुधारण्याबाबतचा जो उद्देश आहे यामार्फत सांगितलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक विकास करणे, शेतकऱ्यांना उत्पन्न जे आहे त्यामध्ये वाढ करणे, शेतकऱ्यांची शेती कार्यरत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, हे जे काही आहे मित्रांनो याबाबतचे जे मुख्य उद्देश आहे ते देण्यात आलेला आहे। इथे बघू शकता, ट्रॅक्टर योजने महाराष्ट्रासाठी जे उद्देश आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे कृषी विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील जे शेतकरी आहेत त्या योजनेअंतर्गत जे अर्ज आहेत ते करू शकतात। मित्रांनो, शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याही प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्याची अडचण येऊ नये त्यामार्फत मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रक्रिया चालू करण्यात आलेल्या आहेत। या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा 60% सहभाग आणि राज्य शासनाचा 40% सहभाग राहणार आहे। मित्रांनो, योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, ती पण डीबीटी मार्फत। आणि कोणत्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत तर तुमच्या मित्रांनो ज्या खात्याला बँक पासबुकला आधार कार्ड लिंक आहे किंवा बँकला आधार लिंक आहे त्या खात्यामध्येच तुम्हाला ही रक्कम येणार आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा बँक खात्याला आतापर्यंत जर आधार लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, इथे महाराष्ट्र ट्रॅक्टर सबसिडी स्कीम अंतर्गत दिले जाणारे अनुदान, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान म्हणजे 1.25 लाख रुपये देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत 8 HP ते 20 HPचा जो ट्रॅक्टर आहे त्यांना 40% म्हणजेच 75,000 रुपये जे अनुदान येणार आहे ते देण्यात येणार आहे। आणि सोबतच या योजनेअंतर्गत 20 HP ते 40 HP पर्यंत तुम्ही जर ट्रॅक्टर घेतला 1 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे। जर ट्रॅक्टर 40 HP पेक्षा जास्त आणि 70 HP पर्यंत असेल तर अनुदान रक्कम 1 लाख रुपये व वरती 50,000 रुपये एवढे राहणार आहे। मित्रांनो, तर तुम्ही हे वाचून घ्यायचं आहे, संपूर्ण ही माहिती बघायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जो अर्ज आहे तो तुम्हाला अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही अर्ज ऑनलाईन पण करू शकतात, ऑफलाईन पण करू शकतात, पण अर्ज करण्या अगोदर तुमच्या जवळच्या सेतूमध्ये तुम्हाला विचारायचं आहे या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत किंवा नाही। काही काही भागामध्ये अर्ज चालू झाले आहेत त्याच्यामुळे त्या तिथले फॉर्म भरले जात आहे। मित्रांनो, हे महाडीबीटीचं पोर्टल आहे मित्रांनो, इथून तुमचा अर्ज आहे तो भरले जातो। तर या पूर्ण तुम्हाला स्टेप आहे, तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं, नंतर लॉग इन करून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो। ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन अर्जाची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती सोपी आहे आणि ती लवकरात लवकर होते मित्रांनो। तर
मित्रांनो, ही काही अपडेट होती शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान संबंधित. हे जर अपडेट तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात. सोबतच मित्रांनो, इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकतात. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.